हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर आज करत आहे शेपूची भाजी। तर शेपूची भाजी निवडून घेतली आहे, बारीक कट करून घेतली आहे आणि तिला चाळणीमध्ये घालून अशी स्वच्छ धुवून घेत आहे, कारण त्याच्यामध्ये पालेभाज्यांमध्ये माती असते। माती सगळी व्यवस्थित निघावी म्हणून चाळणीमध्ये घेतली आहे भाजी आणि नळाखाली व्यवस्थित अशी धुवून घेतली आहे। तर भाजीला लागणारे आपल्याला लसूण आणि मिरची एकदम सिंपल पद्धतीत करणार आहे। तर लसूण मिरची बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात। नाही तर शेपूची भाजी स्वच्छ धुवून ठेवली। तर थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे। मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकता किंवा शेंगदाण्याचा कूट सुद्धा वापरू शकता। इथे मी मिरची लसूण बारीक करून घेतली आहे। कढई तापत ठेवली होती, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे। तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता, थोडं कमी जास्त कसंही घालू शकता। आणि बारीक गॅसवर आपल्याला मिरची लसूण एकदा तेलावरती असं छान फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या लसणाचा आणि मिरचीचा कच्चापणा जाईल, म्हणून गॅस बारीक ठेवायचा आहे। तर इथं व्यवस्थित अशी आपली मिरची हे करून झाली आहे, भाजून झालेली आहे। त्याच्यावरती आता मी मुगाची डाळ घालून घेतली, ती सुद्धा त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आणि आता आपल्या स्वच्छ धुतलेली शेपूची भाजी त्याच्यावर घालून घ्यायची आहे। आणि शेपूची भाजी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। डाळ मिरची सगळं त्याला लागेल असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच परतून घ्यायचं आहे। आणि शेपूची भाजी असो किंवा कुठली पालेभाजी असो, त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून शिजवायची नाही आहे, कारण पालेभाज्यांवरती झाकण ठेवले की त्याची चव जाते म्हणतात। त्यांना त्यांच्या अंगच्या पाण्यानेच बनवावं लागतं, त्याने चव येते लागते भाज्याची। तर इथे पाहू शकता आपलंच पाणी सोडलं आहे भाजीने आणि त्याच्यावरती मीठ घालून घेतलं आहे व्यवस्थित। मी परतवून घेतली आहे भाजी आणि शिजण्यासाठी 5-10 मिनटं लागतात आपल्याला डाळ शिजायला। तर इथं आता त्याच पाण्यामध्ये आपली डाळ व्यवस्थित शिजेल। तर तुम्हाला त्याच्याबरोबर काय आवडतं, चपाती आवडते, भाकरी? मला तर ज्वारीची भाकरी आवडते, म्हणून मी भाकरी करणार आहे। तर कशी वाटली तुम्हाला शेपूच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर इथे भाकरी पण तयार आहे। आता